नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेचा कार्यक्रम 2 टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहे. या जनगणनेच्या कामासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी हे काम निर्धारित वेळेत व अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावे, असे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 मार्च या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर, कोल्हापूर मनपाचे उपायुक्त तथा जनगणना अधिकारी परितोष कंकाळ, कोल्हापूर जिल्हा जनगणना समन्वयक मयूर पवार, करमणूककर अधिकारी श्रीमती पाटील आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम हा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत, तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये राबवण्यात येणार आहे. जनगणनेच्या कामी पारदर्शकता राबवावी, माहिती संकलित करताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच जनगणनेबाबतीत संबंधितांनी चुकीची माहिती दिल्यास जनगणना 11 अधिनियमांतर्गत दंडाची तरतूद असल्याची माहिती श्री दीक्षित यांनी यावेळी दिली. तर नगरपालिका क्षेत्रातील स्लम एरियाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक तपासावी. त्याचबरोबर जनगणनेच्या अनुषंगाने चेकलिस्टनुसार कार्यवाही करावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली. यावेळी घर यादी व घर गणना याबाबत प्रगणक व पर्यवेक्षकांनी करावयाची कर्तव्य याबाबत श्री पवार यांनी PPT द्वारे सादरीकरण केले. या कार्यशाळेसाठी नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित लिपिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.